त्यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या बातम्यांचा घेऊयात नॉनस्टॉप आढावा। मोकळी जागा दिसली की परवडणारी घरं असा शब्द वापरतात, पण ही घरं नेमकी कुणाला परवडतात? परवडणारी घरं ही शब्दांची चलाखी आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कुलाबा इथं मनोविस्तारण प्रकल्पाचं भूमिपूजन झालं। यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। तर बाजारात सध्या नव्या 1500च्या नोटांची चणचण भासते, तसा मुंबईत कधीच पाण्याचा तुटवडा जाणवला का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला। रेसकोर्सवरची 225 एकर जमीन सर्वसामान्य लोकांसाठी मोकळं मैदान म्हणून मिळाली पाहिजे, शिवाय पूर्व किनारपट्टीची 900 एकर जमीनही सामान्य मुंबईकरांना मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। होतंय आपलं असं की जरा कुठे मोकळी जागा दिसली काय असा छान जरा शुगर कोटेड शब्द म्हणतो ना, परवडणारी घरे, अफोर्डेबल हाऊसिंग। आता हे कोणाला परवडतात मला माहित नाही। ही परवडणारी घरं बांधली जातात तरी सुद्धा सर्वसामान्य बेघर असतोच। म्हणजे जमीन कुठे घेतली मागे त्या ULC त्या जमिनीवरती परवडणारी घरं किती बांधली मला माहित नाही। आता मिठा घरावरती परवडणारी घरं, आता मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरती परवडणारी घरं। ही परवडणारी घरं नुसती ही शब्दाची चलाखी आहे, पण मुंबईकरांची घराची परवड काही थांबत नाही। दोन गोष्टी मांडल्या होत्या आणि त्याचा पाठपुरावा मी करणार। एक म्हणजे आपलं रेसकोर्स आहे, त्या रेसकोर्सचं सर्वसामान्य लोकांसाठी एक मोकळं मैदान। खरं म्हणजे देसाई साहेब, आपण पालकमंत्री आहात, तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे। कारण घोड्यांच्या शर्यतीविरुद्ध मी नाहीये, पण ती शर्यत ही एक आकर्षण ठरू शकतं, गरज असू शकत नाही। आणि ती आपण मुंबईच्या बाहेर कुठेतरी त्यांना सांगू ही जमीन तुम्ही घ्या, तिकडे ह्याच्या चौपट मोठा रेसकोर्स करा, आम्हाला काही म्हणायचं नाही। पण आणायचं मुंबईमध्ये 200-225 एकर मोकळा असलेला भूखंड हा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी म्हणून का वापरायचा नाही? तर संपूर्ण देशात महापालिकेचं नेतृत्व करणारी ही महापालिका ठरेल असं मुंबई महापालिकेचं काम चाललेलं आहे। असं मुंबई महापालिकेचं काम चाललं आणि खूप मोठं काम आहे। हे प्रत्यक्षात आपल्याला जाणवणार नाही। जाणवतं कधी? जसं आता जाणवतंय 1500च्या नोटा, पैशाची चणचण, हे जाणवतं। पण पाण्याची आपल्याला तरी अशी तुटवडा जाणवत नाही, टंचाई जाणवत नाही, कारण मुंबई महापालिका आपल्याला कुठे काही कमी पडू द्यायचं नाही या एका निर्धाराने काम करते। PMPMLचे कर्मचारी नोटांचा काळा बाजार करत असल्याचा आरोप करत शिवसेनेनं सहव्यवस्थापकीय संचालकांना शाई फासण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी अटकाव केल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न फसला। प्रवाशांकडून मिळणारे सुट्टे पैसे PMPMLच्या अधिकाऱ्यांकडून बँकेत भरले जात नाहीत, त्याऐवजी 500 आणि 1000च्या नोटा बँकेत भरल्या जातात असा आरोप शिवसेनेनं केला आहे। या संदर्भात शिवसेनेचे कार्यकर्ते PMPMLचे सहव्यवस्थापकीय संचालक DP मोरे यांना निवेदन देण्यासाठी आले असता त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्याचा त्यांनी प्रयत्न केला। रत्नागिरीतल्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नोटबंदी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला। जो नोटबंदीला समर्थन करेल तो देशभक्त आणि जो विरोध करेल तो देशविरोधक आहे, अशा आशयाचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। मात्र नोटबंदीच्या नावाखाली भाजपनं देशभक्तीचाच खेळ मांडला अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे। नागरिकांची व्यथा मांडणाऱ्या देशविरोधक म्हणायचं का, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे। संविधानिक पदावरती, जबाबदार पदावरती असलेल्या व्यक्तीनं अशा तऱ्हेचं वक्तव्य, असंवैधानिक वक्तव्य करणं, याची आम्ही तीव्र निंदा करतो आणि आम्ही प्रश्न विचारू इच्छितो की सामान्य माणसाचा आवाज त्या ठिकाणी उठवणं, त्याच्या व्यथांना मांडणं, हा देशविरोधाचं कधी ठरू लागलं? लग्न खर्चासाठी 2.5 लाख रुपयांची रक्कम काढता येईल अशी घोषणा केंद्र सरकारनं केल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मात्र ही घोषणा हवेतच विरल्याचा अनुभव अनेकांना येतोय। BCCIच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचा मुलगा चिराग याचं 1 डिसेंबरला लग्न आहे। मुलाच्या लग्नासाठी पैसे काढण्यासाठी ते दादरच्या शिवाजी पार्कमधील SBI ब्रांचमध्ये गेले। मात्र त्यांना तिथं काय अनुभव आला, तुम्हीच ऐका। सगळ्यांना लागतात, पण हा मीच नाही आहे एकटा, किंवा आमचं एक पाटील कुटुंब नाही आहे, असे कित्येक कुटुंब असतील ज्यांच्या घरी लग्न समारंभ आयोजित केले असतील आणि सगळ्यांना हा त्रास सहन करावा लागतो। मी सगळ्यांना फक्त एवढी विनंती करतो की संयम दाखवावा, इकडे पेशन्स दाखवावा। आज ना उद्या ह्याच्यावर तोडगा सरकार आणि बँका काढतील। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपली आहे। मुंबईतल्या अंधेरी परिसरात राहणाऱ्या विक्की कांगडाचं लग्न तोंडावर आलंय। मात्र लग्नपत्रिका दाखवूनही कॅनरा बँकेनं 2.5 लाखाची रक्कम देण्यास नकार दिल्याचा आरोप विक्की कांगडानं केलाय।
गेल्या 4 दिवसांपासून विकी बँकेचे उंबरठे झिजवते. दरम्यान या प्रकरणी कॅनरा बँकेची बाजू मांडण्यासाठी आम्ही संबंधित शाखा मॅनेजरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कार्यालयात हजर नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया प्रतीक्षेत आहे. मुंबईतील अंधेरीतल्या राजश्री नावाच्या महिलेची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. आपल्या 2 चिमुकल्यांना घरात बंद करून ती 4 दिवस बँकेसमोर रांगेत उभी होती, पण तिला पैसे मिळत नव्हते. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेनं राजश्रीची कहाणी पाहून तिला तात्काळ जुन्या नोटा बदलून दिल्या. बँकेत खातंही उघडू दिलं. यानंतर राजश्रीनं एबीपी माझाचे आभार मानलेत. वाशीतल्या प्रसिद्ध हिरानंदानी रुग्णालयाला नवी मुंबई महानगरपालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हिरानंदानी रुग्णालयानं फोर्टिस रुग्णालयाशी परस्पर करार करून जागा वापरायला दिल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. नवी मुंबई मनपानं 26,000 चौरस फूट क्षेत्रफळाचा भूखंड हिरानंदानी समूहाला भाडेतत्वावर दिला होता. मात्र हिरानंदानी समूहानं मनपाच्या अटी शर्तींचा भंग करून ती जागा फोर्टिस रुग्णालयाला दिल्याची माहिती समोर येते. नवी मुंबईचे महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त संजय पतिवार यांच्या कृपाशीर्वादामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप होतोय. मात्र तुकाराम मुंडे यांच्या दणक्यानंतर हिरानंदानी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर हिरानंदानी आणि फोर्टिस समूहाची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेनं पाठवलेल्या नोटीशीवर त्यांची प्रतिक्रिया प्रतीक्षित आहे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. शिनापुरा हत्याकांडाप्रकरणी गुप्त साक्षीदारानं नोंदवलेल्या जबाबाची माहिती आरोपी पीटर मुखर्जीला देण्याचे आदेश हायकोर्टानं सीबीआयला दिलेत. शिनापुरा हत्याकांड प्रकरणी सीबीआयनं गुप्त साक्षीदार क्रमांक 11चा जबाब नोंदवला. त्या जबाबाची प्रत आणि संबंधित कागदपत्र मिळावी यासाठी पीटर मुखर्जीच्या वकिलांनी सीबीआय कोर्टाकडे विनंती केली होती. मात्र सीबीआय कोर्टानं विनंती फेटाळल्यानंतर पीटरच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतली. आरोपीविरोधात सादर करण्यात येणारे पुरावे मिळणं हा आरोपीचा अधिकार असल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलं आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आणि पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलाचे उपसंचालक माणिक ठोसरे यांची अडचण वाढली आहे. कारण ठोसरे यांनी क्रीडा संकुलाच्या जिममधील एका मजुराला मारहाण केल्याचा आरोप होतोय. पीडित मजूर लक्ष्मण भिसे यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची तक्रार दाखल केली आहे. रविवारी सुट्टी असतानाही ठोसरे यांनी भिसे यांना घरून बोलावून घेतलं आणि जिम उघडण्याचा हट्ट धरला. मात्र नकार देताच शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप भिसे यांनी केला. पुण्यातल्या 5 स्टार हॉटेलच्या पार्किंगमधून वाहन चोरी होण्याचं सत्र सुरूच आहे. कोरेगाव पार्क परिसरातल्या युरेस्का या नामांकित हॉटेलमधून मारुती सेलेरिओ कार चोरीला गेली. खासगी कंपनीत मार्केटिंग रिसर्च म्हणून काम करणाऱ्या पूनम पांड्या 4 नोव्हेंबरला मित्रांसोबत या हॉटेलमध्ये गेल्या होत्या. हॉटेलमध्ये जाण्याआधी त्यांनी गाडी वॅलेट पार्किंगमध्ये पार्क केली. रीतसर कुपनही घेतलं. मात्र जेवण करून पतल्यानंतर त्यांना त्यांची गाडी दिसली नाही. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शकुंतला नगरकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते नगरकर यांचा सन्मान करण्यात आला. मराठी वाहिन्यांवरच्या डेली सोपची जागा तमाशा आणि लोकनाट्यांच्या कार्यक्रमांनी घेणं म्हणजे या कलांना लोकमान्यता मिळण्यासारखं आहे, असं शिंदे यांनी यावेळी म्हटलं. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना यंदाच परंतु त्याची कार्यवाही तर नीट करा ना. ती कार्यवाही केली नाही तर एखादा कोणी उरीमध्ये जर काय हल्ला झाला आणि त्याविषयी कोणी बोललं तर लगेच तो देश ठरतो. या अशा प्रकारे राज्य चालत नसतात ना. ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना यंदाचा प्रतिष्ठित गदिमा पुरस्कार जाहीर झाला. तर गदिमांच्या पत्नी विद्या माडगुळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार सौ वीणा तांबे यांना दिला जाणार आहे. तर नंदेश उमप यांना गदिमा चैत्रबन तर आर्या आंबेकर या नवोदित गायिकेला विद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 14 डिसेंबरला पुण्यात या पुरस्काराचं वितरण होणार आहे.